मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की कोल्हापूर जिल्हा परिषदेची स्थापना कधी झाली आणि त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते? नाही ना? तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. तर 1960 साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर 2च वर्षांनी संपूर्ण राज्यात जिल्हा परिषदांची निर्मिती झाली. त्यामध्ये 1962 साली कोल्हापूर जिल्हा परिषदेची सुद्धा निर्मिती झाली. त्यावेळेला जिल्हा परिषदेचे कार्यालय आत्ता आहे तिथे नसून आत्ता ज्या ठिकाणी करवीर पंचायत समितीचे कार्यालय आहे, पॉवर हाऊस या ठिकाणी जिल्हा परिषदेचे जुने कार्यालय होते. तर 1962 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने संपूर्ण जिल्ह्यात घवघवीत यश मिळाले. त्यावेळी काँग्रेसकडून निवडून आलेले आणि कल्लापन्ना आवाडे गटाचे म्हणून ओळखले जाणारे, ज्यांना कल्लापन्ना आवाडे त्याचबरोबर देशभक्त रत्नापन्ना कुंभार यांचा पाठिंबा होता, असे दिनकरराव यादव हे आपल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष झाले. त्यानंतर ते 1978 साली शिरोळमधून आमदार म्हणून सुद्धा निवडून गेले होते. मात्र पुढे 1980 साली आमदारकीला त्यांचा पराभव झाला. तर मित्रांनो, आजची माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. ही माहिती जर नवीन वाटली असेल तर आपल्या पेजला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा.